श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेने आपण अधिक मास महात्म्याचा 30व्या अध्यायाचा कथासार ऐकणार आहोत. या अध्यायात महाभारतातील महान पतिव्रता द्रौपदीच्या पूर्वजन्माची अत्यंत अद्भुत कथा सांगितली आहे. पूर्वजन्मी तिच्याकडून झालेल्या एका चुकीमुळे तिला पुढील जन्मात अनेक दुःखांचा सामना करावा लागला, वनवास भोगावा लागला आणि 5 पांडवांची पत्नी होण्याचे भाग्यही तिच्या नशिबी आले. चला तर मग या कर्मफळ आणि भाग्याचे रहस्य उलगडणारी पवित्र कथा भक्तिभावाने ऐकूया. अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 30. द्रौपदीच्या पूर्वजन्माची कथा. अधिक मास हा 3 वर्षांनी एकदा येतो. त्या वर्षात हा 13वा महिना धोंडा म्हणून मानला जातो. या मलमासात मंगल कार्य वय असून पुण्यकृत्य करावी. या महिन्यात स्नान, दान, उपवास वगैरे व्रत केल्याने मोक्ष मिळतो असे सांगितले आहे. या अधिक मासाला तुच्छ मानले आणि पुरुषोत्तम भगवान यांचा अवमान केला तर त्या माणसाला कसे दुःख प्राप्त होते या संबंधी द्रौपदीच्या त्या पूर्वजन्मातील अपराधाची कथा स्वतः भगवान श्रीकृष्णाने पांडवांना सांगितली. ती कथा या अध्यायात दिली आहे. श्रोत्यांनी सावधान होऊन ती ऐकावी. काम्यक नावाच्या वनात पांडव राहत होते. एके दिवशी द्वारकाधीश श्रीकृष्ण त्यांच्या भेटीला आले. पांडवांनी आनंदाने त्यांचे स्वागत केले. राजपद सोडून पांडवांना वनवास भोगावा लागला. त्यांची ती दशा पाहून श्रीकृष्ण उदास झाले. धर्मराज म्हणाले, कृष्णा, आज तू आमच्या भेटीला इथे आलास. आम्हा सर्वांना खूप आनंद झाला. पण काय रे कृष्णा, आमची ही वनवासातील दुःख तुला पाहवतात का? अर्जुनाने असा एक प्रश्न केला. त्यावर श्रीकृष्ण थोडे हसले आणि म्हणाले, अरे तुमचं कर्म तुम्हाला भोवलं, मी काय करणार? धर्मराजाचा तो दूत खेळण्याचा छंद आणि काय? कृष्णा स्पष्ट आणि खरे सांग, आमचे आणखी कोणते कर्म आम्हाला भोवले? धर्मराजाने असे विचारले. श्रीकृष्ण गंभीर होऊन म्हणाले, या द्रौपदीच्या तुमच्या पत्नीचा जो पूर्वजन्मीचा अपराधही तुम्हाला भोवला. द्रौपदीचा पूर्वजन्मीचा अपराध कोणता? ती कहाणी आम्हाला कळालीच पाहिजे. सांग बरे. अर्जुन उतावळेपणाने म्हणाला. मग कृष्ण म्हणाला, ती तिची कर्मकथा सांगतो. शांतपणे बसून ऐका. पूर्वी मेघावी नावाचा एक ऋषी होता. नदी तीरावर आश्रमात त्याने आपला संसार थाटला होता. त्याच्या घरी एक कन्या जन्मली. तिचे नाव मेघावती. मेघावतीच्या बालपणातच तिची आई वारली. मग पित्यानेच त्या मुलीचे लालन पालन केले, तिला वाढवली, विद्याशास्त्रे शिकवली. मोठी गोड मुलगी ती मेघावती मोठी झाली, लग्नाला योग्य झाली. मेधावी ऋषींनी तिच्यासाठी खूप स्थळे पाहिली, पण तिला योग्य असा वर मिळेना. पित्याला काळजी वाटू लागली. तो खूप फिरला, पण फिरता एके दिवशी मेधावी ऋषीला सपाटून ताप भरला. तो घरी आला आणि दारातच मूर्छित होऊन पडला. मेघावती घाबरून गेली. लोकांनी त्याला मग शुद्धीवर आणले. मेधावीचा ताप उतरेना. तो आजारी पडला. मेघावतीने त्याची खूप सेवा केली, पण नंतर एके दिवशी मेघावी ऋषी मरण पावला. मेघावतीनं खूप शोक केला. लोकांनी तिचे सांत्वन केले, तिला धीर दिला. आई गेली, वडील गेले. मेघावती अनाथ झाली. उदास होऊन ती सारखा विचार करत होती, आता पुढे आपले कसे होणार? मेधावती अरण्यात गेली, तपाचरण करू लागली, शंकराची आराधना करू लागली. ती अन्न घेईना, तिचे शरीर सुकून गेले. ती क्रुश झाली. देवा, महादेवा, आता मला तुमचा आधार आहे. माझे लग्न व्हावे, मी सुखाने संसार करावा, हीच माझी इच्छा आहे. ती तू पूर्ण कर, अशी तिने प्रार्थना केली. मेघावती तपाचरण करत असताना एके दिवशी चमत्कार झाला. मुली, डोळे उघड, मी दुर्वास मुनी, तुझ्या पित्याचा मित्र. मला ती वार्ता कळली. मेधावी इहलोक सोडून गेला. मला खूप दुःख झाले. आमची संगत सुटली, व्हायचे ते झाले. पण तू धीर धर, तू अनाथ नाहीस. मी तुला पिता समान आहे. उठ बाळे, हे तपाचरणाचे कष्ट पुरे झाले. आता विवाह करून सुखाने संसार करून जन्माचे सार्थक कर. मेधावती म्हणाली, ठीक आहे, तात मी त्यासाठीच हे तपाचरण करीत आहे. आता भगवान शंकर प्रसन्न होतील, मला इच्छा पूर्ण करण्याचा वर देतील, त्यांची आराधना. पण मुली, मी सांगतो तसे कर. हे वय आता अधिक मास येईल, ज्यातील स्नान, दान, व्रताचे आचरण कर. त्या योगे भगवान पुरुषोत्तम प्रसन्न होतील, तुझी इच्छा पूर्ण करतील. दुर्वास ऋषी सांगत होते. पण मध्येच ती म्हणाली, मी जे शंकराचे तप करीत आहे ते असे मध्ये सोडून अधिक मास व्रत आणि त्या पुरुषोत्तमाची आराधना कशी करू? शिवाय भगवान शंकर हे महादेव आहेत. ते शिव म्हणजे कल्याण करणारे. मी त्यांची आराधना करते, ही निष्ठा सोडून मी त्या पुरुषोत्तमाचे व्रत करणार नाही. मेधावतीच्या बोलण्याचा दुर्वासांना राग आला. ते संतापले होते. तरीही राग आवरून ते समजुतीच्या स्वरात तिला म्हणाले, बाळे, मी जे सांगतो ते तुझ्या हिताचेच आहे. माझा शब्द मोडू नको. शिवशंकर हे कल्याण करणारे असले तरी भगवान पुरुषोत्तम आणि त्यांचे ते अधिक मास व्रत पुण्यपद मोक्षप्रद देणारे आहे. तू ते व्रत कर. पण तात, महादेव हे पण महान देवच आहेत ना. त्या पुरुषोत्तमापेक्षा मेधावतीचे देव बोलणे मध्येच तोडून दुर्वास मुनी पुन्हा रागाने म्हणाले, हे बघ, पुरुषोत्तमाला आणि अधिक मासाला तुच्छ लेखू नकोस, माझाही अपमान करू नकोस.
तुझा हट्टच तसा आहे तर मग या अपराधांचा परिणाम तुला पुढील जन्मी भोगावा लागेल. पुढील जन्मी तू राजाची राणी झालीस तरी तुला तुझ्या पतीलाही मग वनवासाचे दुःख भोगावे लागेल. नंतर पुन्हा अधिक मासाच्या पुण्याईने आणि भगवान पुरुषोत्तमाच्या कृपेने तुम्हाला तुमचं पूर्व वैभव प्राप्त होईल. हे माझे शब्द खोटे ठरणार नाहीत. इतके बोलून ते कोपिष्ठ दुर्वास ऋषी तेथून तनतनातच निघून गेले. मेधावतीला खूप वाईट वाटले, पण काय करणार. तिने मग अत्यंत कडक उपवास करून अधिकाष्ट भलून महादेवाची आराधना चालू केली. त्या खडतर तपाचे फळ तिला लवकरच मिळाले. एके दिवशी अकस्मात भोलेनाथ शंकर प्रकट झाले. घनगंभीर आवाजात ते म्हणाले, बाळे, मी प्रसन्न झालोय, मागशील तो वर देतो. मेधावतीची ती मागणी ऐकून भोलेनाथ हसू म्हणाले, मुली, मी तुला तसाच वर देतो. तू 5 वेळा पती मागितला म्हणून पुढील जन्मी तू 5 पतीची पत्नी होशील. तुझ्या देवी जे आहे तेच घडून येईल आणि हो, आणखी हे ऐकून घे. तू अधिक मास व्रताला आणि पुरुषोत्तमाला तुच्छ मानलेस तर दुर्वासाचा अवमान केलास. त्या अपराधाचे ही फळ तुला भोगावे लागेल. पुढील जन्मी 5 पतींची राणी होशील आणि राणीपद मिळून सुद्धा त्या पतीसह वनवासाचे दुःख भोगावे लागेल. इतके सांगून तो पंचानन श्रीशंकर गुप्त झाले. मेधावती तर सुन्नच झाली. हाय रे देवा, काय झाले हे मी सहज बोलून गेले. त्याचा परिणाम हा असा विपरीतच झाला. पुढील जन्मी 5 पतींची मी राणी होणार आणि मला त्या पतीसह वनवासाचे दुःख भोगावे लागणार. हाय, या विचारांनी ती गुंग झाली. तिला रात्रंदिवस चैन पडेना. चिंतेने ती जळत राहिली. 5 पती आणि वनवास, काय ती विचित्र दैवगती. सततच्या त्या धसक्याने ती क्षीण झाली आणि शेवटी तिचा आत्मा कुडीतून निघून गेला. ती मरण पावली आणि मग पुढील जन्मी तिचा तो आत्मा ध्रुपद राजाच्या यज्ञकुंडातून वालिका स्वरूपाने प्रगट झाला. पांचाल देशाचा ध्रुपद राजा, त्याने एकदा महायज्ञ केला आणि त्या यज्ञकुंडातून अचानक एक बालिका प्रकट झाली. तिचे नाव याज्ञसेनी असे ठेवले. ध्रुपद राजाची ती कन्या द्रौपदीच्या स्वयंवरात अर्जुनाने जिंकली. द्रौपदीने त्याला वरमाळा घातली, पण आल्यावर कुंतीच्या आज्ञेने ती 5 पांडवांची पत्नी बनली. अशी तिची वाटणी झाली. श्री शंकराचे वरदान सत्य झाले. पुढे पांडवांना राज्य सोडून वनवासात जावे लागले. पतीबरोबर द्रौपदीलाही तो वनवास भोगणे प्राप्त झाले. दुर्वास ऋषींचा शाप खरा ठरला. अधिक मास व्रताची आणि पुरुषोत्तमाच्या पूर्वजन्मी अवहेलना केली तर मेधावतीला म्हणजेच या जन्मीच्या द्रौपदीला त्या घोर अपराधाचे फळ हे भोगावे लागत आहे. श्रीकृष्णाने द्रौपदीच्या पूर्वजन्मीच्या अपराधाची अशी कहाणी सांगितल्यावर द्रौपदीसह 5ही पांडव थक्क झाले. मग त्या योगे वंदन करून धर्मराज म्हणाले, कृष्ण झाले ते गेले. आता तरी पुढे आम्ही काय करावे म्हणजे या दुःखातून आमची सुटका होईल, तो उपाय सांग. श्रीकृष्ण म्हणाले, आता उपाय तुम्ही सर्वांनी येत्या अधिक मासात पूर्णपणे स्नान, दानादी, उपवासादी निष्ठापूर्वक करावी. त्यामुळे भगवान पुरुषोत्तम प्रसन्न होतील. त्यांच्या कृपेने तुमची वनवासातील दुःखे दूर होतील आणि तुमचे पूर्व वैभव तुम्हाला प्राप्त होईल. पुढे लवकरच अधिक मास आला. द्रौपदीसह पांडवांनी त्या महिनाभर योग्य ती सारी व्रते निष्ठापूर्वक केली. ती दानेही दिली. शेवटी उद्यापनाचा तर खूपच घाट केला. त्या पुण्यकर्माच्या प्रभावाने ते सर्वांवर भगवान पुरुषोत्तम प्रसन्न झाले. त्यांच्या कृपेने भारतीय युद्धात पांडवांना विजय मिळाला आणि त्यांचं पुन्हा राजपद प्राप्त झाले. अध्याय 30 समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.